नंदुरबार जिल्हाधिकारी कार्यालयात सत्यशोधक शेतकरी सभा व सत्यशोधक ग्रामीण कष्टकरी सभा व विविध विभागाशी संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली। सत्यशोधक शेतकरी सभेच्या वतीने नंदुरबार ते मुंबई पायी बिढार महामोर्चा 262 किलोमीटर अंतर पार केल्यानंतर नाशिक येथे अडवल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर येथे 50 मिनिटे चर्चा करून 13 प्रमुख मागण्या मान्य केल्या व 40 सर्व मागण्यांसंदर्भात विविध शासकीय विभागांना निर्देशपर पत्र दिले। हे पत्र मंत्री गिरीश महाजन यांनी 16 डिसेंबर रोजी मध्यरात्री मोर्चेकऱ्यांसमोर सादर केले। यातील निर्देशांनुसार विविध मागण्यांच्या अंमलबजावणी संदर्भात आज बैठक घेण्यात आली। यात प्रमुख मागण्यांबाबत चर्चा करून अंमलबजावणी संदर्भात नियोजन करण्यात आले। यावेळी वन खाते, बँक अधिकारी, आदिवासी विकास प्रकल्प विभाग, कृषी अधिकारी, नवापूर नंदुरबारचे तहसीलदारांसह उपविभागीय जिल्हास्तरीय अधिकारी उपस्थित होते। यावेळी सत्यशोधक शेतकरी सभेचे कॉम किशोर ढमाले, कर्णसिंग कोकणी, आरटी गावित, रणजित गावित, होमाबाई गावित, शीतल गावित, गेवाबाई गावित, निंबूबाई मावची, जमनाताई ठाकरे, दिलीप गावित, विक्रम गावित, देवीदास पाडवी, सेल्या गावित, जालमसिंग गावित, गोपजी गावित, रामदास गावित, राजा गाविंसह कार्यकर्ते उपस्थित होते। सातपुडा एक्सप्रेस न्यूज नवापूर, मुख्य संचालक सुनील गावित। सभा सत्यशोधक ग्रामीण कष्टकरी सभेच्या वतीने 7/12/2023 रोजी नंदुरबार ते मुंबई हा पायी बिढार महामोर्चा निघालेला होता। त्या मोर्चाला नाशिक या ठिकाणी स्थगिती देण्यात आली। माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब यांनी मोर्चाच्या ज्या मागण्या होत्या त्या मागण्या सकारात्मक मान्य केल्यानंतर नाशिक या ठिकाणी बैठक घेण्यात आली। त्या बैठकीदरम्यान तालुका वाईज आणि जिल्हा वाईज अंमलबजावणी संदर्भात निर्णय झालेला होता। त्या अंमलबजावणी करण्यासाठी आज माननीय कलेक्टर साहेब नंदुरबार या ठिकाणी सत्यशोधक शेतकरी सभा, सत्यशोधक ग्रामीण कष्टकरी सभा आणि सगळ्या प्रशासकीय अधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली। त्या बैठकीत ज्या मोर्चा दरम्यान मागण्या मान्य झाल्या की नवापूर आणि नंदुरबार जिल्हा आणि धुळे जिल्हा हा पूर्ण दुष्काळ जाहीर करून आदिवासी वनहक्क धारक आणि शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावे ही जी मागणी होती त्याबद्दल आढावा घेण्यात आला आणि त्याची फेर आढावा हा घेण्यात येणार आहे। तसंच आदिवासी शेतकऱ्यांना ज्या महाराष्ट्र शासनाने 2 कर्जमुक्ती योजना घोषित केल्या त्या योजनेत आदिवासी शेतकऱ्यांना वगळण्यात आलं होतं, त्या शेतकऱ्यांचे फेर आढावा घेण्यात येणार आहेत। प्रत्येक बँक वाईज त्याचा आढावा घेऊन जे वंचित आहेत कर्जमाफीपासून त्यांना कर्जमाफी देण्यासाठी पुढील कार्यवाही ही होणार आहे। संदर्भात आज माननीय जिल्हाधिकारी यांच्याकडे आज बैठक होती। या बैठकीमध्ये जे काही स्थानिक लेवलमध्ये जे काही वनहक्का संदर्भात जे निर्णय झाले आहेत त्याच्या संदर्भात अंमलबजावणी संदर्भातली जी आज बैठक होती, या बैठकीमध्ये जे कोरोना काळामध्ये ज्या वनहक्क दावेदारांवर अन्याय झाला होता, ज्यांची फेर तपासणी झाली नव्हती, ज्याची स्थळ पाहणी झाली नव्हती, ते जे निर्णय होते ते निर्णय रद्द करून आज या ठिकाणी त्या दावेदारांचे म्हणजे अंतिम निर्णय ज्यांचे झाले आहे त्यांचे स्थळ पाहणीसाठी आणि फेर चौकशीसाठी आज माननीय जिल्हाधिकारी यांनी होकार दिला आणि तो या आठवड्यामध्ये सुरुवात होणार आहे। ग्रामीण कष्टकरी सभेकडनं जो महामोर्चा झाला त्याच्यात जो निर्णय झाला त्याच्यात निवेदन क्रमांक 4 मध्ये जो आम्ही मेंढपाळांबद्दल आम्ही जे निवेदन दिले त्याच्यात जो आमच्या नंदुरबार तालुक्यामध्ये 4-5 गावांमध्ये जे मेंढपाळ जे पिकं उद्ध्वस्त करतात त्यांच्याबद्दल तीव्र ॲक्शन घेतलं आणि माननीय जिल्हा अधिकारी साहेबांनी त्यांच्यावरती गुन्हे नोंदवू आणि त्यांची चौकशी करून त्यांना न्याय मिळू आणि त्यांचे जे पीक नष्ट करतात त्यांच्यावर तीव्र ॲक्शन घेणार आहेत। यासाठी आम्हाला चांगला दिलासा मिळाला आहे आणि यावर्षी आम्ही शेती चांगल्या प्रकारे करू असं पूर्व पट्ट्यावरती आमच्या या सनीमांडळ असो, तलवाडे असो, बळवण असो, ठाणेपाडा असो या ठिकाणी मेंढपाळांच्या दडपशाहीमुळे काही लोक शेती करत नाहीत, परंतु यावर्षी पोलिसांना आदेश देण्यात आले आणि त्यांच्यावरती कारवाई करण्यात येणार आहे। त्या शासकीय योजना आहेत त्या बँक कर्ज असतील, पीक कर्ज असेल, किसान योजना असेल आणि विशेषतः कुसुम सोलर पंप जी शासकीय योजना आहे, तर या जेवढ्या शासकीय योजना आहेत या योजना अग्रक्रमाने वनहक्क शेतकऱ्यांना देण्यात येईल असं कलेक्टर जिल्हाधिकारी नंदुरबार यांनी सक्त सूचना देण्यात आलेल्या आहे विविध विभागांना। तर ई पीक जे वर्जन आहे, जे ॲप आहे ते ॲपमध्ये दुरुस्त करण्यात येईल असं त्यांनी म्हटलेलं आहे आणि
ते एक म्हणजे दुरुस्त होईपर्यंत ऑफलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारण्यात येईल असं त्यांनी मान्य केलेलं आहे.